हॅलो स्टुडंट्स. तर आतापर्यंत आपण युनिट फर्स्ट हे कंप्लीट केलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण युनिट सेकंड की ज्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे पॉप्युलेशन इकॉलॉजी, की ज्याच्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन हा पॉईंट पाहणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे बायोटिक इंटरॅक्शन, की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इंटरॅक्शन आणि निगेटिव्ह इंटरॅक्शन हे दोन पॉईंट कव्हर करणार आहोत. तर पहा, आपण स्टार्ट करूया पॉप्युलेशन इकॉलॉजी. की सुरुवातीला पॉप्युलेशनची डेफिनेशन. Ecologically, population is defined as the total number of individuals of a species present in a particular area. तर याचा अर्थ असा होतो की टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ अ स्पेसीज. जनरली नेहमी पॉप्युलेशनमध्ये सेम स्पेसीज, टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअलचा जो असतो तो सेम स्पेसीजमधला असतो. म्हणजे सारख्या ज्या स्पेसीज आहेत त्याच एकत्र राहतात ॲट अ पर्टिक्युलर टाईम ॲट अ पर्टिक्युलर एरिया, ज्याला म्हटलं जातं पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. आता या पॉप्युलेशनमध्ये ज्या सेम स्पेसीज एकत्र राहतात त्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन जी काही आहे, रिप्रोडक्शनचा जो फ्लो आहे तो काय होत राहतो की याच्यामध्ये फ्री मुवमेंट होत राहत असते. जे सेम स्पेसीज याचा अर्थ ॲनाटॉमिकली आणि जेनेटिकली सुद्धा काय असतात ते सारखे असतात. असा जो इंडिव्हिज्युअलचा जो काही सेम स्पेसीजचा जो काही ग्रुप आहे तो एका ठराविक ठिकाणी राहत असेल आणि ठराविक वेळेसाठी राहत असेल, याला म्हटलं जातं पॉप्युलेशन. ऑल द पॉप्युलेशन ऑफ डिफरंट स्पेसीज ऑफ अ पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ कम्युनिटी. ज्या जिओग्राफिकल एरियामध्ये राहतात त्याला काय म्हटलं जातं, कम्युनिटी असं म्हटलं जातं. दिस पॉप्युलेशन इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ कम्युनिटी. म्हणजे कम्युनिटीचं पॉप्युलेशन हे काय आहे, स्मॉलेस्ट युनिट आहे. पुढे आपण पाहतोय की या पॉप्युलेशनचे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत की ज्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत नॅटॅलिटी. नॅटॅलिटी इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. की आपण हा पार्ट आपण 12वीला शिकलेला आहे, ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट या टॉपिकमध्ये. तो पहा, इट इज रेफर टू द ॲडिशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पेसीज इन अ पॉप्युलेशन ॲज अ रिझल्ट ऑफ रिप्रोडक्शन ऑर बर्थ पर युनिट टाईम पर युनिट एरिया. म्हणजेच जर प्रिव्हियस इयरचं किंवा अगोदरच्या पॉप्युलेशनमध्ये जर ॲडिशन जर झाली, ही ॲडिशन बर्थमुळे किंवा ज्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन या प्रोसेसमध्ये जर झाली असेल तर याला म्हटलं जातं नॅटॅलिटी. म्हणजेच ग्रुप ऑफ सेम स्पेसीज ऑफ इंडिव्हिज्युअल ज्याला पॉप्युलेशन म्हटलं जातं, आणि या पॉप्युलेशनमध्ये इंडिव्हिज्युअलचा जर नंबर जर वाढत असेल तर त्याला नॅटॅलिटी असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बर्थ रेट. यालाच बर्थ रेट असं म्हटलं जातं. इट व्हॅरीज ग्रेटली अमंगस द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. प्रत्येक ग्रुपमध्ये हे काय असू शकतं, वेगवेगळं असू शकतं. द नॅटॅलिटी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन इज एक्सप्रेस्ड ॲज. आता हेच जर ह्युमन पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये जर असेल तर हे कसं एक्सप्रेस केलं जातं, द नंबर ऑफ न्यू ॲडिशन्स ड्यू टू बर्थ पर इयर पर 1000 इंडिव्हिज्युअल्स ऑफ द पॉप्युलेशन. ह्युमनच्या बाबतीमध्ये हे काढत असताना की याच्यामध्ये नंबर ऑफ न्यू ॲडिशन्स केली जाते, न्यू नंबरची ॲडिशन केली जाते. तर ह्युमन नॅटॅलिटी इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला आहे म्हणजे बर्थ रेट इज इक्वल टू नंबर ऑफ बर्थ इन अ पर इयर नंबर ऑफ बर्थ्स इन अ इयर डिवायडेड बाय नंबर ऑफ पॉप्युलेशन ऑफ मिड इयर पॉप्युलेशन इंटू 1000. हा फॉर्म्युला आहे ह्युमन पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये. जर आपण ॲनिमलचा जेव्हा विचार करतो आणि ॲनिमल पॉप्युलेशनचं काउंटिंग जेव्हा काढत असतो, हे जी नॅटॅलिटी आहे याच्यासाठी आपल्याला एक वेगळा फॉर्म्युला यूज करावा लागतो किंवा काही ठिकाणी हा फॉर्म्युला वापरला जातो. तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा आहे की ज्याच्यामध्ये डेल्टा कॅपिटल एन स्मॉल एन डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी रेट. म्हणजे इथं आपण पाहणार आहोत की इकॉलॉजिकली पॉप्युलेशनचे दोन टाईप होत असतात, की ज्याला ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी असं म्हटलं जातं, आणि दुसरा जो प्रकार आहे ज्याला स्पेसिफिक नॅटॅलिटी असं म्हटलं जातं, की ज्याला मॅक्झिमम नॅटॅलिटी रेट आणि मिनिमम नॅटॅलिटी रेट असंही म्हटलं जातं. तर तो काय आहे तो आपण बघूया. तर नॅटॅलिटी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साईज ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजेच नॅटॅलिटी ही कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड असते, तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे साईज ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे त्या पॉप्युलेशनमध्ये राहणारे जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांचा जो नंबर आहे त्याच्यावरती डिपेंड राहते. प्रेझेंट बर्थ रेट ऑफ इंडिया इज अबाउट 25 बर्थ्स पर 1000. म्हणजे प्रत्येक 1000च्या पाठीमागे 25 म्हणजे जे काही पॉप्युलेशन आहे 1000चं
तिथं काय होत असतात 1000च्या प्रमाणे 25 ॲडिशन होत असतात, विच इज स्टील फॉर मोर दॅन अदर वेस्टर्न कंट्रीज. इतर कंट्रीपेक्षा हे काय आहे आपल्याकडे जास्त आहे. द हाय बर्थ रेट इन इंडिया इज मेनली ड्यू टू सोशिओ इकॉलॉजिकल रिजन लाईक अर्ली मॅरेज, इलिटरसी, पॉवर्टी, त्याच्यानंतर ज्याला म्हटलं जातं सुपर सिटिजन्स. या प्रॉब्लेममुळे या नॅटॅलिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण हे झालं ह्युमनच्या बाबतीमध्ये. जेव्हा आपण कोणत्याही इकोसिस्टीमचा जेव्हा विचार करतो तेव्हा इतर इकोसिस्टीममध्ये पॉप्युलेशन हे कशावरती डिपेंड राहत असतं, की साईजवरती तर डिपेंड राहतच असतं, पण त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत की ज्यांचा एज ग्रुप किंवा सेक्स आणि त्याच्याचबरोबर फिजिकल जे काही फॅक्टर्स आहेत किंवा फेवरेबल फॅक्टर असं आपण म्हणू किंवा सीझनल व्हेरिएशन, याच्यावरती सुद्धा हा नॅटॅलिटीचा रेट डिपेंड असतो. म्हणजे फक्त ह्युमन बिईंगच्या बाबतीमध्येच आपल्याला फक्त इकॉलॉजीमध्ये लिहायचं नाही, तर त्याच्यामध्ये येणारे जे प्रत्येक इकोसिस्टीममध्ये येणारे हे काय आहेत पॉईंट आहेत. तसं पहा या नॅटॅलिटीमध्ये 2 पॉईंट येतात. पहिला जो पॉईंट आहे ज्याला म्हटलं जातं टाईप्स ऑफ नॅटॅलिटीमध्ये मॅक्झिमम नॅटॅलिटी, बर्थ रेट अंडर आयडियल इकॉलॉजिकल कंडिशन ज्याला म्हटलं जातं, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल पोटेन्शियल. बायोलॉजिकल पोटेन्शियल एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी ह्युमन फिमेलचं, विच इज अबाउट 12 to 16 चिल्ड्रन. म्हणजे तुमच्या पोटेन्शियल कपॅसिटीवरती सुद्धा हा नॅटॅलिटीचा रेट अवलंबून असतो आणि तो मॅक्झिमम असू शकतो की जो ह्युमन बिईंगमध्ये 12 ते म्हणजे जो काही आपला रिप्रोडक्टिव्ह लाईफस्पॅन आहे याच्यामध्ये आपण 12 ते 16 इतक्या यंगवनना काय करू शकतो, जन्म देऊ शकतो. तशाच पद्धतीनं जेव्हा आपण इतर ॲनिमलचा जेव्हा विचार करतो तेव्हा प्रत्येक ज्या ॲनिमलमध्ये मेटामॉर्फोसिस होत असतं त्यांच्यामध्ये सुद्धा नॅटॅलिटीचा रेट हा काय असतो, जास्त असतो. का? कारण लार्वर कंडिशन टू ज्याला म्हटलं जातं अडल्ट फॉर्मेशनमध्ये होण्यासाठी यांच्यामध्ये वेरियस स्टेजेसमधून जावं लागतं आणि मे बी यांच्यामध्ये डेथ होऊ शकते. त्यामुळं पोटेन्शियली नॅचरल पोटेन्शियल कपॅसिटी ही फिशच्या बाबतीमध्ये जर विचार जर केलं, जे एग लेईंग ॲनिमल्स आहेत यांच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये ही जी मॅक्झिमम कपॅसिटी असते ती जास्त असते आणि हा नॅटॅलिटीचा रेट हा मॅक्झिमम कपॅसिटीवरती किंवा ज्याला पोटेन्शियल पॉवरवरती सुद्धा डिपेंड असतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे रिअलाइज्ड नॅटॅलिटी. याच्यामध्ये ॲक्च्युअल बर्थ रेट हा काउंट केला जातो. द ॲक्च्युअल बर्थ रेट अचीव्ड अंडर एक्झिस्टिंग कंडिशन इज कॉल्ड ॲज अ रिअलाइज्ड ऑर ॲक्च्युअल बर्थ रेट फॉर ह्युमन फिमेल इज अबाउट 3 चिल्ड्रन. म्हणजे आपण इतर सगळ्याच गोष्टींचा विचार करून तुमची फॅमिली साईज, तुमची इकॉनॉमिक कंडिशन ह्या सगळ्यांचा विचार करून इथं हे काय दिलं जातं, यंगवनला जन्म दिला जातो. याला म्हटलं जातं रिअलाइज्ड नॅटॅलिटी असं म्हटलं जातं. पण ॲनिमलच्या बाबतीमध्ये असा विचार होऊ शकत नाही की ज्याच्यामध्ये फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन जर असेल, प्रिडेशनची संख्या जर कमी जर असेल, पॉप्युलेशनमध्ये ओव्हर क्राउडिंग जर नसेल, तर रिअलाइज्ड नॅटॅलिटी ज्याला ॲक्च्युअल बर्थ रेट हा काय केला जातो, अचीव केला जातो. द नॅटॅलिटी ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड ओव्हर द साईज ऑफ पॉप्युलेशन आणि इन टर्न ओव्हर डेन्सिटी याच्यावरती सुद्धा डिपेंड असू शकते. हा झाला पॉप्युलेशनचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक नॅटॅलिटी. त्यानंतर आपण नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक पाहतोय मॉर्टॅलिटी. इट रेफर्स टू द लॉस ऑफ इंडिव्हिज्युअल ड्यू टू डेथ फ्रॉम द पॉप्युलेशन पर युनिट एरिया. जसं आपण नॅटॅलिटीला बर्थ रेट म्हटलं तसंच मॉर्टॅलिटीला डेथ रेट असं म्हटलं जातं. डेथ रेटसुद्धा अशाच पद्धतीनं काउंट केला जातो की टोटल नंबर ऑफ डेथ्स इन इयर हा स्मॉल बी न डिनोट केला होता, हा कॅपिटल डी न डिनोट केलेला आहे. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. कॅपिटल डी म्हणजे डेथ रेट इज इक्वल टू डी अपॉन एन इंटू 1000. डी म्हणजे डेथ रेट आहे, स्मॉल डी म्हणजे टोटल नंबर ऑफ डेथ इन इयर, यावर्षी किती डेथ झाल्या आणि लास्ट इयरचं पॉप्युलेशन किती होतं. मॉर्टॅलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द साईज ऑफ द पॉप्युलेशन असंही म्हणलेलं आहे. द डेथ रेट ऑफ इंडिया वॉज प्रोग्रेसिव्हली डिक्रीजिंग ड्युरिंग द लास्ट 100 years फ्रॉम 41 to 11. डेथ रेट हा ह्युमन बाबतीमध्ये जर विचार जर केला तर हा कमी होत चाललेला आहे, कारण याच्यामध्ये मेडिकल फॅसिलिटीज ह्या काय झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. प्रत्येकामध्ये अवेअरनेस आलेला आहे. जे काही पॅन्डेमिक डिसीज आहेत यांची संख्याही सध्या कमी होत गेलेली आहे आणि प्रत्येक ह्याच्यावरती मेडिसिन आणि त्याच्याचबरोबर मेडिसिन वाढल्यामुळं, अवेअरनेस वाढल्यामुळं इथं डेथ रेट हा कमी झालेला आहे. पण जेव्हा आपण ॲनिमल्सचा विचार करतो, इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीमध्ये
कारण इकॉलॉजीमध्ये फक्त आपण ह्युमन बिईंग शिकत नाही, तर सगळ्या प्रकारच्या कम्युनिटी की ज्याच्यामध्ये पॉन्ड वॉटर इकोसिस्टीम असेल किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे किंवा टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे, डेझर्ट इकोसिस्टीम आहे, या सगळ्यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा डेथ रेट हा काय असतो की त्याला बरीचशी कारणीच असतात की इतर ॲनिमलच्या बाबतीमध्ये फिजिकल फॅक्टरवरती डिपेंड असतो. त्याच्याचबरोबर ओव्हर क्राउडिंग किंवा पॉप्युलेशनची जर साईज किंवा डेन्सिटी याच्या बाबतीमध्ये सुद्धा डिपेंड राहत असते हा मॉर्टॅलिटीचा रेट. आणि त्याच्यामुळं जरी ह्युमन बिईंगमध्ये कमी आला असेल तरीसुद्धा इतर ॲनिमलमध्ये हा डेथ रेट काय आहे प्रेझेंट आहे चांगल्या प्रमाणामध्ये. तर पहा, डेथ रेट किंवा कमी होण्यापाठीमागचं कारण हे ह्युमन बिईंगमध्ये मेडिकल फॅसिलिटी, पण इतर ॲनिमलच्या बाबतीमध्ये हा जो डेथ रेट आहे तो मॅक्झिममच आहे. कारण असे काही ॲनिमल आहेत की आत्ता सांगितले की लार्वा टू अडल्टमध्ये कन्वर्जन होत असताना प्रत्येक स्टेजमध्ये या ॲनिमलची डेथ होऊ शकते. म्हणजे हे एक ॲव्हरेज असू शकतं. त्याच्याचबरोबर प्रत्येक ॲनिमलमध्ये पोटेन्शियल कपॅसिटीचं व्हेरिएशन असू शकतं आणि ही जी पोटेन्शियल कपॅसिटी आहे ती इनहेरिटेड असू शकते. त्यामुळे ॲक्च्युअल जो मॉर्टॅलिटीचा जो रेट आहे त्याच्यापेक्षा काही स्पेसिसमध्ये हा रेट काय असू शकतो कमी जास्त असू शकतो. त्यामुळं फिजिकल फॅक्टर, त्याच्याचबरोबर हेरिडिटरी आणि त्याच्याचबरोबर क्लायमॅटिक कंडिशन याच्यावरती हा मॉर्टॅलिटीचा रेट हा डिपेंड असू शकतो. त्याच्याचबरोबर पॉप्युलेशनची साईज जर वाढली तर वाढलेल्या साईजमध्ये ओव्हर क्राउडिंग होतं, फूडचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं इंट्रास्पेसिफिक आणि इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन होऊ शकतं आणि त्यामुळे ही मॉर्टॅलिटीचा रेट हा वाढू शकतो. डेथ रेट ऑफ इंडिया प्रोग्रेसिव्हली हा पण झाला. हाऊएव्हर इट इज स्टील हायर दॅन अदर ॲडव्हान्स्ड कंट्रीज, की हा आपल्याकडे काय आहे जास्त आहे. द मॉर्टॅलिटी इन इंडिया इज नॉट युनिफॉर्म फॉर ऑल एज ग्रुप्स. कारण कोणत्याही कम्युनिटीमध्ये काय असतात सगळेच एज ग्रुपचे काय असतात इंडिव्हिज्युअल्स असतात. त्यामुळं बर्थ रेट असेल किंवा डेथ रेट असेल त्या कम्युनिटीमध्ये राहणाऱ्या इंडिव्हिज्युअलच्या एज ग्रुप हा काय आहे एक मोठा फॅक्टर आहे. जर बर्थ रेट जर कॅल्क्युलेट करायचा असेल आणि ज्याच्यामध्ये ओल्ड एजची जर संख्या जर जास्त असेल तर बर्थ रेट हा कमी राहतो. पण जर मॉर्टॅलिटीचा जर विचार जर केला एखाद्या कम्युनिटीमध्ये जर ओल्ड एजची संख्या जर जास्त असेल तर मॉर्टॅलिटीचा रेट हा जास्त असणार आहे. द हाय डेथ रेट इन इंडिया इज मेनली ड्यू टू मालन्यूट्रिशन, पॉवर्टी, डिसीज, लॅक ऑफ मेडिकल फॅसिलिटीज. हे काय आहेत या मॉर्टॅलिटीचे फॅक्टर्स आहेत ह्युमन बिईंगमध्ये. इतर ॲनिमलमध्ये आता सांगितलं की ओव्हर क्राउडिंग, फूड हे पॉईंट असू शकतात. या मॉर्टॅलिटीचे सुद्धा 2 पॉईंट आहेत, मिनिमम मॉर्टॅलिटी आणि मॅक्झिमम मॉर्टॅलिटी. मिनिमम मॉर्टॅलिटीमध्ये मीन डेथ रेट इन आयडियल कंडिशन ऑफ एन्व्हायरमेंट, फॉर एक्झाम्पल डेथ ड्यू टू ओल्ड एज, ज्याला मिनिमम मॉर्टॅलिटी, ओल्ड एजमुळे जी डेथ होते ज्याला मिनिमम मॉर्टॅलिटी असं म्हटलं जातं. आणि इकॉलॉजिकल मॉर्टॅलिटी याचा अर्थ होतो मीन डेथ रेट अंडर ॲडवर्स इकॉलॉजिकल कंडिशन. इकॉलॉजिकल कंडिशनमुळे जे डेथ होणार आहे त्याला म्हटलं जातं इकॉलॉजिकल मॉर्टॅलिटी. आणि ही इकॉलॉजिकल मॉर्टॅलिटी कशामुळे होऊ शकते, इकॉलॉजिकल कंडिशन फॉर एक्झाम्पल डिसीजेस, इपिडेमिक किंवा ॲक्सिडेंट याच्यामुळे सुद्धा हे मॉर्टॅलिटी ही वाढू शकते. किंवा हा मॉर्टॅलिटीचे 2 टाईप, जसं आपण नॅटॅलिटीचे 2 टाईप पाहिले, मॅक्झिमम नॅटॅलिटी आणि रिअलाइज्ड नॅटॅलिटी, तसंच मॉर्टॅलिटीचे सुद्धा मिनिमम आणि मिनिमम याचा अर्थ होतो आयडियल असा होत असतो, आणि इकॉलॉजिकल मॉर्टॅलिटी की जिथं इकॉलॉजिकल फॅक्टर हे डिपेंड आहेत. 2 कॅरेक्टरिस्टिक झाल्या. त्याच्यानंतर आपल्याला तिसरी कॅरेक्टरिस्टिक पाहायची आहे एज डिस्ट्रीब्युशन. प्रत्येक कम्युनिटीमध्ये जे काही टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत हे जे इंडिव्हिज्युअल्स हे ठराविक एज ग्रुपमध्ये असतात असं नाही, तर या एज ग्रुपमध्ये डिफरन्सिएशन असू शकतं. तर हे एज डिस्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं काय आहे ते पाहूया. ही एक पॉप्युलेशनची कॅरेक्टरिस्टिक आहे. द रिलेटिव्ह पॉप्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ अ सेम स्पेसिस बिलॉंगिंग टू डिफरंट एज ग्रुप, एकाच स्पेसिसमध्ये पण ज्यांचा एज ग्रुप हा डिफरंट आहे इन अ पॉप्युलेशन इज कॉल्ड एज अ एज स्ट्रक्चर. अकॉर्डिंग टू एज the individuals of any population can be classified into 3 groups. These are pre-reproductive, reproductive आणि post-reproductive. तर हे काय आहे, द रेशो ऑफ दीज एज ग्रुप्स प्रोव्हाइड्स अन इंडेक्स टू पॉप्युलेशन ग्रोथ, की ज्याच्यावरती पॉप्युलेशन ग्रोथ ही डिपेंड असते. ह्युमन पॉप्युलेशन इज ऑल्सो क्लासिफाईड अकॉर्डिंग टू दिस एज ग्रुप. तर याच्यामध्ये एज ग्रुप दिलेला आहे. प्री रिप्रोडक्टिव्हचा जो ग्रुप आहे तो 0 ते 14 आहे. रिप्रोडक्टिव्ह 15 ते 59 आहे. त्याच्यानंतर पोस्ट रिप्रोडक्टिव्ह 55 ते 60 आहे. इन इंडिया
नियर अबाउट 54% ऑफ द पॉप्युलेशन बिलॉंग्स टू द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. म्हणजे इंडियाचं पॉप्युलेशन वाढण्याचं पाठीमागं, ह्युमन बिईंगचं पॉप्युलेशन वाढण्याच्या पाठीमागं हा एक मेन कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप जो आहे की जो जास्त असल्यामुळं आपलं इंडियाचं पॉप्युलेशन हे वाढत आहे. द ओनली रिप्रोडक्टिव्ह ग्रुप कॅन अर्न अँड हेल्प इन इकॉनॉमिक प्रोग्रेसिव्ह ऑफ द नेशन. हा एक बेनिफिट आहे की या रिप्रोडक्टिव्ह जो काही एज ग्रुप आहे याच्यावरतीच आपण काय करू शकतो, कमवू शकतो आणि ही एक आपल्या देशाला एक इकॉनॉमी मिळू शकते. त्यामुळे देशाला इकॉनॉमिकदृष्ट्या हा फायदा होऊ शकतो. वाईल 46% ऑफ पॉप्युलेशन इज डिपेंड अँड इन प्रोडक्टिव्ह अँड सो कॅनॉट हेल्प इन अ नॅशनल प्रोग्रेस. म्हणजे जे उरलेले आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की प्री रिप्रोडक्टिव्ह किंवा पोस्ट रिप्रोडक्टिव्ह, की ज्यांचा अर्निंगच्या बाबतीमध्ये काही इकॉनॉमिक नाही, असे आपल्या राज्यासाठी हे काय होऊ शकतात की ज्यांची मदत होऊ शकत नाही. द नॅशनल प्रोग्रेस मेनली डिपेंड्स अपॉन द पर्सेंटेज ऑफ अर्निंग ग्रुप. कोणत्याही देशाची जी आर्थिक स्थिती आहे ही अर्निंग ग्रुपवरती डिपेंड असते. इन द ॲडव्हान्स्ड कंट्रीज अबाउट 67% ऑफ पॉप्युलेशन बिलॉंग्स टू द अर्निंग. ज्या काही ॲडव्हान्स कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये जो पॉप्युलेशन जे आहे की ज्याच्यामध्ये अर्निंग जो ग्रुप आहे तो जास्त आहे, वाईल ओनली 33% बिलॉंग्स टू द डिपेंडंट ग्रुप, किंवा जो डिपेंड आहे तो कमी प्रमाणामध्ये त्याचं पर्सेंटेज आहे. इन इंडिया, टू इन्क्रीज द पर्सेंटेज ऑफ अर्निंग ग्रुप अँड टू डिक्रीज द पर्सेंटेज ऑफ डिपेंडंट, द बर्थ रेट मस्ट बी कंट्रोल्ड इन अ शॉर्ट पिरियड. द ट्रेंड ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ इज डिटर्माइंड बाय द एज स्ट्रक्चर सच ॲज. तर पहा याच्यामध्ये सुरुवातीला प्री रिप्रोडक्टिव्ह असं जे दिलेलं आहे, ट्रायंग्युलर पिरॅमिड दिलेला आहे. हा ट्रायंग्युलर पिरॅमिड, त्याच्यानंतर हा बेल शेप्ड पिरॅमिड आहे आणि त्याच्यानंतर हा अनशेप्ड पिरॅमिड आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूया, याच्यामध्ये 3 कॉलम दिलेले आहेत प्रत्येक याच्यामध्ये बेस आहे, मिडल आहे आणि त्याच्यानंतर टॉप आहे, असे 3 पिरॅमिड आहेत. तर पहिला जो ट्रायंग्युलर एज जो पिरॅमिड आहे याच्यामध्ये पाहूया. इट रिप्रेझेंट्स यंग ऑर रॅपिड ग्रोईंग पॉप्युलेशन, की याच्यामध्ये रॅपिड ग्रोईंग पॉप्युलेशनचा हा ग्राफ आहे किंवा पिरॅमिड आहे. इट हॅज हाय प्रपोर्शन ऑफ प्री रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे जो बेस आहे की जिथे काय असणार आहेत, प्री रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स आहेत. मॉडरेट नंबरला रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स आहेत, म्हणजे 2 नंबरला. म्हणजे हा ट्रायंग्युलर आहे, याच्यामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह, हा पोस्ट रिप्रोडक्टिव्ह, हा रिप्रोडक्टिव्ह आणि त्याच्यानंतर हा जो आहे ज्याला पोस्ट रिप्रोडक्टिव्ह असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ग्रुपचं जी संख्या आहे ती काय आहे, जास्त आहे. इट हॅज हाय प्रोपोर्शन ऑफ प्री रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स, मॉडरेट नंबर ऑफ रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स अँड फ्युअर नंबर ऑफ पोस्ट रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स, ज्याला म्हटलं जातं ट्रायंग्युलर एज पिरॅमिड किंवा यालाच रॅपिड ग्रोईंग पिरॅमिड असंही म्हटलं जातं. तिसरा जो बेल शेप्ड जो एज पिरॅमिड आहे, हा बेल शेप्ड जो एज पिरॅमिड आहे ज्याला म्हटलं जातं स्टेबल पॉप्युलेशन असं म्हटलं जातं किंवा स्टेशनरी पॉप्युलेशन असं म्हटलं जातं, की याच्यामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल हे सेम आहेत. प्री रिप्रोडक्टिव्ह आणि ज्याला म्हटलं जातं रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल हे सेम आहेत. पोस्ट रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स हा काय आहे, कंपॅरेटिव्हली या दोघांच्यापेक्षा काय आहे, कमी आहे. म्हणजे हा पोस्ट आहे, हा प्री आहे आणि हा रिप्रोडक्टिव्ह आहे. प्री आणि रिप्रोडक्टिव्ह सारखे आहेत पण पोस्ट हा काय आहे, कमी आहे. याला म्हटलं जातं स्टेशनरी पॉप्युलेशन किंवा यालाच म्हटलं जातं स्टेबल पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो आहे ज्याला म्हटलं जातं अर्न शेप्ड पिरॅमिड असं म्हटलं जातं. अर्न शेप्ड पिरॅमिडमध्ये सांगितलेलं आहे की इट रिप्रेझेंट्स डिक्लाइंग ऑर डिमिनिशिंग पॉप्युलेशन, की ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन हे कमी झालेलं दाखवलेलं आहे. इट हॅज मोर इंडिव्हिज्युअल्स ऑफ पोस्ट रिप्रोडक्टिव्ह ग्रुप दॅन प्री रिप्रोडक्टिव्ह ग्रुप. तर या ग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे की सुरुवातीचा हा प्री आहे, प्री रिप्रोडक्टिव्ह, त्यानंतर हा आहे रिप्रोडक्टिव्ह आणि त्यानंतर हा पोस्ट रिप्रोडक्टिव्ह आहे. तर या अनशेप्ड पिरॅमिडमध्ये काय सांगितलेलं आहे, जो पोस्ट रिप्रोडक्टिव्ह ग्रुप आहे तो जास्त आहे, कोणापेक्षा, प्रीपेक्षा तो जास्त आहे. प्री रिप्रोडक्टिव्ह ग्रुपपेक्षा हा जास्त आहे, म्हणून याला म्हटलं जातं डिमिनिशिंग पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या कंट्रीमध्ये जर पोस्ट रिप्रोडक्टिव्ह म्हणजे ओल्ड एजची संख्या जर जास्त असेल तर हा काय झाला, डिमिनिशिंग किंवा अनशेप्ड पिरॅमिड असं म्हटलं जातं. म्हणजे इथं आपण तिसरी एज डिस्ट्रीब्युशन हा जो पॉईंट आहे ही पॉप्युलेशनची कॅरेक्टरिस्टिक पाहिलेली आहे. म्हणजे नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी आणि त्याच्यानंतर एज डिस्ट्रीब्युशन, अशा 3 कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण उरलेल्या 3 पाहूया.